Next point is circulatory system in human. In the circulatory system of human being consists of blood vascular system and lymphatic system. In the blood vascular system there is a consist of blood, heart and blood vessels. What is the function of blood vascular system? First one, transport, means there is a transport of nutrient, transport of gases, various salts and ions. Second function is homeostasis. Homeostasis means there is a maintenance of body temperature, body pH, and another function is protection. Then second system is lymphatic system. In this lymphatic system there is also presence of lymphatic vessels, lymph nodes, and in this system there is a presence of more amount of WBC, and these WBC are helps for the formation of antibodies and increase the immunity. Then next point is blood composition. First one, there is a definition of hematology. It is very important for the one sentence or MCQs. The study of blood is called hematology. Then morphology of blood. The average of blood in adult is 4 to 6 liter. Adult मध्ये ब्लड किती असतं ॲव्हरेज 4 to 6 liter. Then blood is red in color. Blood is फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. गेल्या वर्षी आपण टिश्यू टॉपिकमध्ये बघितलेले आहेत वेगवेगळे टिश्यूचे प्रकार. त्याच्यामध्ये ब्लड हा कोणत्या प्रकारमध्ये येतो तर फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियोनिक मेसोडम. We know there are 3 layers during embryo, that is ectoderm, mesoderm and endoderm. These are also called as the germinal layers in the gastrula stage. तर ब्लड हे जे आहे ते मेसोडम पासून इथं तयार होतो. एक्टोडम पासून वेगवेगळे ऑर्गन्स तयार होतात. आउटर स्किन, मेसोडम पासून तर मसल्स, ब्लड, हार्ट. त्याच्यानंतर एंडोडम पासून इनर काही ग्लँड्स तयार होतात, इनर ऑर्गन, स्टमक वगैरे, इंटेस्टाइन वगैरे सारखे. नेक्स्ट वन, ब्लड इज अल्कलाइन, मीन्स देर इज ए pH of blood is 7.4. It is very important. Then blood is salty and viscous fluid. त्याचं जे टेस्ट आहे ती साल्टी असते, व्हिस्कस फ्लूइड आहे. व्हिस्कस म्हणजे थोडंसं पाण्यापेक्षा त्याची घनता जास्त असते म्हणून त्याला व्हिस्कस फ्लूइड असं म्हटलेलं आहे. सो इट इज ऑल्सो हेवियर दॅन वॉटर. देन नेक्स्ट वन, देर आर 2 components of blood. There are 2 components of blood, that is first one plasma and second one formed elements. Second one formed elements. It is also called as the blood cells. Plasma is about 55% and formed elements or blood cells are 44%. First we see plasma. Plasma is 55%. Plasma is straw colored. Straw म्हणजेच पेल येलो कलर मध्ये असतो, त्याला स्ट्रॉ कलर म्हणतात. प्लाझ्मा इज ऑल्सो अल्कलाइन अँड व्हिस्कस फ्लूइड लाईक टू द ब्लड. देन नेक्स्ट, composition of plasma. This is the composition of plasma. It is very important chart for MCQs. आता याच्यामध्ये प्लाझ्मामध्ये कोणते कोणते कंटेंट्स असतात ते इथं आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज असतं हेही आपल्याला दिलेलं आहे. तर ह्या कंटेंटवरती आपल्याला CETला वगैरे प्रश्न विचारला जातो, त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. पहिला कंटेंट येतो याच्यामध्ये वॉटर.
90%. वॉटर किती असते प्लाझ्मामध्ये? 90%. मोर, सगळ्यात जास्त प्लाझ्मामध्ये घटक असतो तो म्हणजे वॉटरचा. सेकंड वन, प्रोटीन्स. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फायब्रिनोजन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द क्लॉटिंग फॅक्टर. नेक्स्ट आपण जेव्हा बघणार आहे कोॲग्युलेशन पॉईंटमध्ये, जेव्हा ह्या ठिकाणी एखादी आपल्याला जखम झाली की तेव्हा पहिल्यांदा रक्त येतं, आणि हे जे रक्त आहे त्याच्यामध्ये जेव्हा ह्या ठिकाणी हे असं रक्ताची गुठळी तयार होते तेव्हा त्याला आपण कोॲग्युलेशन म्हणतो. आणि ही रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळं रक्त वाहण्याचं थांबतं. तेव्हा ह्या ठिकाणी हा फायब्रिनोजन जो घटक आहे तो ह्या गुठळी तयार करण्यासाठी मदत करत असतो, आणि म्हणून ह्याला कोॲग्युलेशन फॅक्टर असं म्हटलं जातं, फायब्रिनोजनला. Then also some proteins are present, that is albumin, properdin, prothrombin. Next, these are about 7 to 8%. Then next, inorganic salts 1%. ह्याच्यामध्ये मग सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फेरस, मॅग्नेशियम, क्लोराईड, बायकार्बोनेट आयन्स हे सगळे येतात. आता अदर्समध्ये हे सगळे येतात. फूड, वेस्ट, रेग्युलेटर्स, अँटीकोॲग्युलंट, कोलेस्ट्रॉल अँड अँटीबॉडीज, डिझॉल्व्ड गॅसेस. हे 1 to 2% असतात फक्त अदर्स. मग ह्याच्यामध्ये काय आहे? पहिलं फूडमध्ये काय येतं? ग्लुकोज येतो, त्याचबरोबर अमाइन ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉल, ज्याचं आपण म्हणतो की कॉम्प्लेक्स घटकापासून जे सिंपल घटक तयार झालेले आहेत ते ब्लड घेतं पहिल्यांदा. गेल्या वर्षी आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बघितलेलं आहे की जे सिंपल घटक आहेत ते पहिल्यांदा ब्लडमध्ये जातात आणि मग आपल्या प्रत्येक सेल किंवा टिश्यूकडे ते पोचवलं जातं. तर त्याच्यामध्ये हा प्लाझ्मामध्ये ह्या घटकामध्ये अदर्समध्ये हे फूडमध्ये हे ग्लुकोज, अमाइन ॲसिड्स, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल, ट्रायग्लिसराईड हे त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर वेस्ट मटेरियल. जेव्हा ह्या ठिकाणी सेल आपली मेटाबॉलिझमचं काम करते तेव्हा त्या ठिकाणी वेस्ट मटेरियल तयार होतं, वेस्ट गॅसेस तयार होतात. तर तेही ह्या ठिकाणी इथं प्लाझ्मामध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल हेही आपण बघितले गेल्या वर्षी एक्सक्रिशन टॉपिकमध्ये, दॅट इज युरिया, युरिक ॲसिड अँड क्रिएटिनाइन. देन नेक्स्ट वन, रेग्युलेटर्स म्हणजे ह्या ठिकाणी इथं जो पूर्ण बॉडीमध्ये जे मेकॅनिझम चाललेलं आहे त्याच्यामध्ये रेग्युलेशन आणण्याचं काम कोण करतं? तर तेही इथं प्लाझ्मामध्ये आहे. त्याच्यामध्ये एन्झाईम्स, हार्मोन्स आणि व्हिटॅमिन्स येतात रेग्युलेटर्समध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट, अँटीकोॲग्युलंट्स. अँटी म्हणजे काय? अँटीचा अर्थ विरोध म्हणतो आपण. कोॲग्युलेशन, जसं मगाशी आपण बघितलं की कोॲग्युलेशन म्हणजे इथं गुठळी तयार होते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये असतं तेव्हा कोॲग्युलेशन होऊ न देण्याचं काम जे होतं त्याला अँटीकोॲग्युलंट म्हणतात. आणि हे काम कोण करतं? तर हिप्पॅरिन. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हिप्पॅरिन हे अँटीकोॲग्युलंटचं काम करतं आणि हे इथं प्लाझ्मामध्ये म्हणजेच ब्लडमध्ये इथं प्रेझेंट असतं. देन नेक्स्ट वन, कोलेस्ट्रॉल अँड अँटीबॉडीज माहिती आहेत आपल्याला, जे ह्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये एखादं अँटीजन गेलं किंवा एखादा बॅक्टेरिया, व्हायरस गेला तर त्याला त्या ठिकाणी किल करण्याचं काम जे आहे ते आपले हे अँटीबॉडीज करत असतात. देन डिझॉल्व्ड गॅसेस, दॅट इज O2, CO2 अँड N2. दिस इज द कंटेंट or composition of plasma. The next point is formed elements, or it is also blood cells. Formed elements or blood cells. There are 3 types of blood cells. First one, red blood corpuscles.
It is also called as the RBCs or erythrocytes. It is also called as the erythrocyte. Erythros means red, cytes means cells, red cells. Then second one, white blood corpuscles, WBC, or leukocytes. Leuko means colorless cells. And third one, platelets, or it is also called as the thrombocytes. First we see RBC or erythrocyte. Erythrocytes are most abundant cells in the human body. Abundant म्हणजे भरपूर. RBCs ह्या जास्त असतात बॉडीमध्ये, ब्लडमध्ये. They are circular, biconcave and एन्युक्लिएटेड. सर्क्युलर शेप कसा असतो त्याचा, सर्क्युलर. बाय कॉन्केव म्हणजे ह्या ठिकाणी दोन्ही बाजूनी कॉन्केव सरफेस. दिस इज कॉल्ड एज द बाय कॉन्केव. इकडची बाजू आणि इकडची बाजू दोन्ही हे काय आहेत, कॉन्केव. सो इट इज कॉल्ड एज द बाय कॉन्केव. अँड एन्युक्लिएटेड मीन्स देर इज ए अब्सेन्स ऑफ न्यूक्लियस. RBC मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो. ओनली देर इज ए प्रेझेन्स ऑफ सायटोप्लाझम. फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स दॅट इज कॅमल अँड लॅमा. दे आर नॉट एक्झाम्पल, एक्सेप्शनल, दॅट इज कॅमल अँड लॅमा. दे आर न्यूक्लिएटेड. कॅमल आणि लॅमामध्ये मात्र RBC मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. एक्सेप्ट हेही खूप महत्त्वाचं आहे. CET साठी वगैरे ह्याच्यावरती प्रश्न असतो. द रेड कलर्ड RBCs ड्यू टू अन ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट दॅट इज हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन जो आहे तो RBC मध्ये ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी करतो, म्हणजेच त्याला आपण पिगमेंट म्हणतो. ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट म्हणतो. इट इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. ॲव्हरेज नंबर बघूया आता आपण. मेलमध्ये, इन मेल 5.1 to 5.8 मिलियन पर mm³. RBCचा मेलमध्ये काउंट 5.1 to 5.8 मिलियन पर mm³. mm³ म्हणजे काय, तर हे या ठिकाणी अशी स्लाइड्स असते ज्याच्यामध्ये हे क्यूब्स असतात. तर ह्या क्यूब्स, एका क्यूबमध्ये किती RBCs काउंट झाले, तर ते 5.1 to 5.8 मिलियन्स व्हायला पाहिजेत. तर ते नॉर्मल आहे असं समजलं जातं. अँड इन फिमेल 4.3 to 5.2 मिलियन पर mm³. This is called as the total RBC count. Then lifespan of RBC. Lifespan of RBC 120 days. RBCचा जो लाईफस्पॅन आहे तो किती आहे, 120 days आहे. मीन्स देर इज ए 4 months. द प्रोसेस, आता आपण वेगवेगळ्या प्रोसेस बघणार आहोत. पहिली प्रोसेस आहे फॉर्मेशनची. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RBCs is called as erythropoiesis. Erythropoiesis. जेव्हा RBCचं फॉर्मेशन होतं, जेव्हा RBCs फॉर्म होतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, इरिथ्रोपोएसिस. देन सेकंड, द RBCs आर increase in number is called as polycythemia. Polycythemia. जेव्हा RBCचा काउंट हा इन्क्रीज होतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, पॉलिसिथेमिया. इन्क्रीज होणं म्हणजे सुद्धा हे
आर बी सीज बॉडीमध्ये इन्क्रीज होणं हेही एक ॲबनॉर्मल कंडिशन आहे. बिकॉज ऑफ देर इज ए मोर ऑक्सिजन इज युज्ड for the RBCs and so it is also abnormal. Then decreasing number of RBCs is called as erythrocytopenia. erythrocytopenia. जेव्हा RBCचा काउंट कमी होतो तेव्हा त्याला इरिथ्रोसाइटोपेनिया असं म्हटलं जातं. when the RBCs is less in number then leads to the anemia. ॲनेमिया सारखा डिसीज आपल्याला माहिती आहे तो होतो. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ इरिथ्रोसाइटोपेनिया. फॉर्मेशन ऑफ RBC इरिथ्रोपोएसिस पॉलिसिथेमिया इंक्रीज इन नंबर ऑफ RBCs. इरिथ्रोसाइटोपेनिया डिक्रीज इन नंबर. Then RBCs are produced from hemocytoblast or reticulocytes. RBCs कोणापासून फॉर्म होतात? हिमोसाइटोब्लास्ट सेल्स आहेत ह्या आणि रेटिक्युलोसाइट्स. देन इरिथ्रोपोएटिक ऑर्गन ऑफ फीटस दॅट इज लिव्हर अँड स्प्लीन. फीटस जेव्हा एम्ब्रिओ आईच्या उदरामध्ये जेव्हा वाढत असतं तेव्हा त्याला फीटस म्हटलं जातं आणि तेव्हा त्या फीटसमध्ये जो RBCs फॉर्म करतो किंवा RBCs तयार करत असतो तो कोणते ऑर्गन आहेत तर लिव्हर आणि स्प्लीन ज्याला आपण प्लीहा म्हणतो. लिव्हर म्हणजे माहिती आपल्याला यकृत, जो स्टमकच्या ह्या साईडला लिव्हर असतं आणि हिथल्या साईडला ह्या त्या ठिकाणी स्प्लीन असतं. देन in adult the RBCs are formed from red bone marrow जो आपल्या बोनमध्ये आतमध्ये जो थिक भाग असतो त्याला आपण रेड बोन मॅरो म्हणतो. त्या रेड बोन मॅरोपासून RBCs फॉर्म होत असतात अडल्टमध्ये. अँड देर इज ए सम ओल्ड अँड dead RBCs are worn out or wash out or destroy in liver and spleen. अडल्टमध्ये मात्र काय होत असतात जे ओल्ड RBCs आहेत, गेल्या वर्षी आपण लिव्हरच्या फंक्शनमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. अडल्टमध्ये जे ओल्ड RBCs आहेत किंवा ज्या ठिकाणी त्या डिस्ट्रॉय करायचे त्या RBCs त्या कुठं केले जातात? लिव्हर अँड स्प्लीनमध्ये. फीटसमध्ये मात्र ते लिव्हर आणि स्प्लीनमधून तयार होतात आणि अडल्टमध्ये मात्र लिव्हर आणि स्प्लीनमध्ये त्या डेड झालेल्या RBCs किंवा ज्या डिस्ट्रॉय झालेल्या RBCs आहे त्या तिथं दिल्या जातात. म्हणून त्याला ग्रेवयार्ड असं म्हटलं जातं. ग्रेवयार्ड म्हणजे कत्तलखाना. RBCचा हा कत्तलखाना आहे, लिव्हर आणि स्प्लीन. ओके. देन इरिथ्रोपोएटिन हार्मोन. इथं प्रत्येक ठिकाणी इरिथ्रो हा शब्द आलेला आहे, आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे हे. तर हा इरिथ्रोपोएटिन हार्मोन जो आहे तो किडनी सेल्सकडून त्या ठिकाणी फॉर्म होतो. हार्मोनचं नेहमी फंक्शन असतं फॉर द स्टिम्युलेशन. आणि हा जो इरिथ्रोपोएटिन हार्मोन आहे तो कोणाला स्टिम्युलेशन देतो? स्टिम्युलेट टू बोन मॅरो. कोणाला स्टिम्युलेशन देतो? बोन मॅरोला. आणि त्यामुळं बोन मॅरोकडून काय होणार आहे फंक्शन? फॉर द प्रोडक्शन ऑफ RBCs. RBC कडून हे बोन मॅरोकडून हे RBCs प्रोड्यूस होणार आहेत. पण जेव्हा मॅच्युअर इरिथ्रोसाइट्स असतात त्यांच्यामध्ये मात्र न्यूक्लियस तर ॲब्सेंट असतोच. त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रिया, अदर काही मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज आहेत. मग त्याच्यामध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, जे सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गॅनेलिज असतात त्याही तिथं ॲब्सेंट असतात.
and its cytoplasm there is a presence of hemoglobin and oxygen carrying proteinaceous pigment, and they give rise to the red color to RBCs. These are also contain त्या सायटोप्लाझममध्ये अजून काय असतं बघा, पहिलं म्हणजे एक हिमोग्लोबिन असतं, ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीनेसियस पिगमेंट्स असतात आणि त्याच्यामुळे त्याला रेड कलर येतो RBCजला. आणि अजून एक त्याच्यामध्ये जो एन्झाईम असतो जो आपण पाठीमागे रेस्पिरेशनमध्ये सुद्धा बघितलेला आहे, देर इज ए कॉल्ड ॲज द कार्बोनिक अनहायड्रेट्स. कार्बोनिक अनहायड्रेट्स जो ह्या ठिकाणी इथं सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो. देन सम फंक्शन्स ऑफ RBCs, that is first function is transport of respiratory gases, that is O2 and CO2. Second function is maintaining pH, alkaline pH for the blood. And these are also viscosity of blood, RBC चे functions आहेत. Then they also contribute in the process of blood clotting सुद्धा ते मदत करत होता, helps for blood clotting during bleeding, at the time of any formation of bleeding. At that time there is a blood coagulation is occurs, and these are helps for the secretion of extra blood. The next point in RBC, that is hematocrit. Hematocrit हे काय आहे? The ratio of volume of RBCs to the total blood volume of blood. हिमॅटोक्रिट्स म्हणजे जे RBCचं व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ RBCs ॲज टू टोटल ब्लड व्हॉल्यूम म्हणजे काय आहे? हिमॅटोक्रिट. जेवढं ब्लडचं व्हॉल्यूम आहे त्याच्याच रेजमध्ये व्हॉल्यूम ऑफ RBCs असायला पाहिजे, त्याला हिमॅटोक्रिट असं म्हटलं जातं. नंतर एक छोटासा टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये हिमोग्लोबिनचं काउंट दिलेलं आहे. द इरिथ्रोसाइट्स अप्रॉक्सिमेटली कंटेन 270 million molecules of hemoglobin, and the normal hemoglobin in blood, that is in first one male, that is 14 to 17 gram, and in woman that is about 13 to 15 gram इतकं हिमोग्लोबिन असायला पाहिजे. आणि जर हे हिमोग्लोबिन कमी असेल तर then leads to the anemia. Then the each molecule of hemoglobin is protein iron complex. It consists of 4 polypeptide chain. हिमोग्लोबिन हे प्रोटीन आयर्नचं कॉम्प्लेक्स आहे आणि ह्याच्यामध्ये 4 पॉलीपेप्टाइड चेन्स आहेत. त्याच्यामध्ये 2 अल्फा चेन अँड 2 बीटा चेन. Iron porphyrin group is attached to each chain and all 4 chains are bound together. म्हणजेच काय तर हे बघा, हे हिमोग्लोबिन आहे, याच्यामध्ये 4 चेन्स आहेत, 2 अल्फा अँड 2 बीटा. हे एक अल्फा, हे एक अल्फा, हे बीटा आणि हे बीटा. तर याच्यामध्ये हे चारी जे आहेत ते एकमेकांना अटॅच असतात ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग. हे चारही ग्रुप एकमेकांना अटॅच असतात. इच हिम ग्रुप कॅन कॅरी 1 ऑक्सिजन मोलिक्यूल. म्हणजे एक ग्रुप हा एक ऑक्सिजन मोलिक्यूल कॅरी करतो. मग हा एक हिमोग्लोबिन मोलिक्यूल आहे, ह्याच्यामध्ये 4 ग्रुप आहेत, अल्फाचे 2 आणि बीटाचे 2. म्हणजे ह्या ठिकाणी इथं किती ऑक्सिजन मोलिक्यूल कॅरी होणार आहेत?
एक ग्रुप एक ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅरी करतो, म्हणजे इथं ह्या ठिकाणी 4 ग्रुप 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅरी करणार आहेत आणि ह्यालाच आपण ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणतो. जेव्हा ऑक्सिजन मॉलिक्यूल ह्या हिमोग्लोबिन ग्रुपमध्ये कॅरी केले जातात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सी हिमोग्लोबिन. अँड देन आफ्टर फॉर्मेशन ऑफ CO2, then this CO2 is also interact with the amino acids to the globulin chain. CO2 पण त्या ग्लोब्युलिन चेनला अटॅच होत असतो तेव्हा त्याला आपण कार्बॅमिनो हिमोग्लोबिन म्हणतो. ऑक्सिजन ग्रुप अटॅच होतो तेव्हा ऑक्सी हिमोग्लोबिन आणि जेव्हा कार्बन डायऑक्साईड अटॅच होतो तेव्हा त्याला आपण कार्बामिनो हिमोग्लोबिन म्हणतो. कार्बामिनो हिमोग्लोबिन. आफ्टर हिमोलायसिस हिमोग्लोबिन इज ब्रोकन डाऊन. जेव्हा हिमोलायसिस होतो तेव्हा हिमोग्लोबिन काय होतो, ब्रेकडाऊन होतो. इट इज ग्लोब्युलिन पार्ट इज ब्रोकन टू रिसायकल द अमायनो ॲसिड. जेव्हा हा ग्लोबिन पार्ट ग्लोब्युलर प्रोटीन इज कन्वर्टेड इनटू अमायनो ॲसिड वी नो. So this globin part is broken down and then recycle the amino acid. Iron of heme group is stored as ferritin in liver and porphyrin group. आयर्न हिम हा आतमध्ये जो आहे आयर्न हिम हा त्या ठिकाणी स्टोअर केला जातो लिव्हरमध्ये आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं मग, दे आर कन्व्हर्टेड इनटू ग्रीन पिगमेंट दॅट इज बिलिव्हर्डिन अँड bilirubin. These are also we know in liver, that is bilirubin and biliverdin pigment, and these pigments are added to the bile and these are removed from the body with the help of feces. हे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बघितलेलं आहे. जेव्हा ह्या ठिकाणी किंवा आपण जॉन्डिस डिसीजमध्ये बघितलेलं आहे की त्या ठिकाणी हिमोग्लोबिनचं म्हणजे हिमोलायसिस होतं, हिमोग्लोबिन ब्रेकडाऊन होतात, मोर हिमोग्लोबिन ब्रेकडाऊन होतात आणि त्यामुळे RBC काउंट कमी येतो आणि त्यामुळे